आई पप्पा ही धरा पेड. कशाबद्दल रे? मी MPSC ची परीक्षा पास झालो, तहसीलदार झालो मी. शाबास पोरा, नाव केलंस तू, अशीच प्रगती कर. पोरा तुला जन्म देऊन माझं आयुष्य सार्थक झाले, असंच आमचं नाव मोठं कर. पोरा आता अजून जरा चांगला अभ्यास कर, पुढच्या वर्षी तू जिल्हाधिकारी झाला पाहिजेस. होय पप्पा, मी UPSC चा अभ्यास सुरू केलाय, पुढच्या वर्षी 100% जिल्हाधिकारी होणार. पोरा मला तुझा अभिमान आहे. ऑल द बेस्ट पुढच्या परीक्षेसाठी. थँक्यू. मुलगा MPSC परीक्षा पास होतो तेव्हा आमच्या घरी. आई पप्पा ही धरा पेड. पेढ कशाबद्दल रे? मी MPSC ची परीक्षा पास झालो आणि उपजिल्हाधिकारी झालो. काय तुला गाठला डबऱ्यात, तुला उपजिल्हाधिकारी झालास. अजून जरा चांगला अभ्यास केला असतास तर तलाठी झाला असतास. अगं आहे, तुला उपजिल्हाधिकारी आणि तलाट्यातला फरक कळतो का? माकडा गप तू, तुला एवढं शिकवलं म्हणलं किमान ग्रामसेवक तर होशील, पण झालास तर काय उपजिल्हाधिकारी. इज्जत घालवलीस आमची, कमीत कमी उपतलाठी तरी होयाचंस. ऐकून तर घ्या माझं आता. काय ऐकून घ्या, गावात तोंड दाखवा जागा ठेवली नाही आम्हाला तू. आये अगं उपजिल्हाधिकारी सगळ्यात मोठी पोस्ट असते, त्याच्या हाताखाली 500 तलाठी असते ती. काय 500 तलाठी असते ती? अहो आतनं जाऊन आरतीचा ताट तेवढा आणा जावा. पोरा ही घे पेढा, खा तू. हा अण्णा हे घ्या पेढ. कसलं पेढ रे? माझं पोरग जिल्हाधिकारी झालं. काय जिल्हाधिकारी? म्हणजे तुझ्या पोराच्या हाताखाली किती तलाठी असणार? माझ्या पोराच्या हाताखाली तरी 2000 तलाठी असणार. काय तुमच्या पोराच्या हाताखाली 2000 तलाठी असणार आणि तुझ्या हाताखाली फक्त 500? जा अजून अभ्यास करताना ह्यांच्या पोराकडे जिल्हाधिकारी हो जा. ना झाकण जुलिया, आता कुठं माझं कौतुक व्हायला लागलं होतं तर तुझा पोरगा जिल्हाधिकारी झालेली बातमी गेला नसवी. तुझ्या तर आता छान वाटलं, तुझ्या तर आता माकडा आता कुठे कौतुक चालू झालं तर आला बातमी घेऊन. मागे नका चालतो, उद्या दे पेड मला. वाढदिवस असतो तेव्हा दुसऱ्यांच्या घरी. अहो 12 वाजले, आज आपल्या विशालचा वाढदिवस आहे. हो माझ्या लक्षात आहे, त्याची चांगली झोप लागली असेल. चल त्याच्या जवळ जाऊया आणि त्याला सरप्राईज मध्ये शुभेच्छा देऊया. चल. झोपलेल्या माणसाला उठवतोस काय? विशाल, हे विशाल उठ माझ्या राजा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू डिअर विशाल. थँक्यू आई, थँक्यू पप्पा. तुम्ही रात्रीच्या 12 वाजता माझा वाढदिवस साजरा करताय. बर बाळा, केक काप. आणि पोरा उद्या तुझ्यासाठी मी स्पेशल बर्थडे गिफ्ट देणार आहे. थँक्यू पप्पा. बरं पप्पा, माझ्यासाठी बर्थडे गिफ्ट काय आहे? आहे की घराच्या बाहेर आहे, चल दाखवतो तुला. अहो त्याच्या डोळ्यावर ठेवाय की सरप्राईज आहे ते. हो 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 चल. हो दारू गड ग. पप्पा कुठं आहे गिफ्ट माझं? थांब पोरा जरा. हे बघ तुझं गिफ्ट. बुलेट मला? होय बरा. यस थँक्यू पप्पा, थँक्यू. वाढदिवस असतो तेव्हा आमच्या घरी. अहो 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 12 वाजले, आज आपल्या वैभ्याचा वाढदिवस आहे. चला त्याला शुभेच्छा देऊया. चल. वैभव, ए वैभव, काय काय? हॅपी बर्थडे टू यू वैभव. आई पप्पा रात्री 12ला तुम्ही माझा वाढदिवस साजरा करताय. थँक्यू आई, थँक्यू पप्पा. थँक्यू आई, थँक्यू पप्पा. रात्री 12ला वाढदिवस साजरा करताय. हा कुत्र्या का चावळते रातचं? कुणाचा वाढदिवस आहे? माझाच वाढदिवस आहे की. मला वाटलं तुम्ही दोघं माझा वाढदिवस साजरा करायला लागलाय. तुझ्या बाण रातच्या 12 वाजता वाढदिवस साजरा केलता का? काय रातच्या 12ला सगळी वाढदिवस साजरा करते ती. अरे बोकडा 27 वर्षाचा रेडा झालास की, आता कशाला वाढदिवस साजरा करायचा? झोप गप, मला सकाळी उठून पोळ्या करायच्या आहेत त्या. माझ्या वाढदिवसासाठी पोळ्या करणार काय? तुझ्या वाढदिवसासाठी नाही, तुझ्या आज्याचं उद्या वगैरे सारात आहे त्याच्यासाठी करणार आहे. आईला बरं मला वाढदिवसाला काही गिफ्ट तर देणार आहे का नाही? देणार आहे का वाढदिवसाला गिफ्ट? आणून ठेवलंय, सकाळी देतो. बरं बरं चालते चालते. झोप आता घे. झोप गप. अहो पप्पा सकाळी वाढदिवसाच गिफ्ट देतो म्हटला होता, कुठे आहे गिफ्ट? द्या की. आहे की बाहेर ठेवले, चल देतो तुला. चला चला. अहो त्याच्या डोळ्यावर हात ठेवा की, सरप्राईज आहे. हा ठेवतो की. तेव्हा तेव्हा पाहिजे तिथं हात तेव्हा आपण गिफ्ट द्या. चला पप्पा अजून किती लांब आहे गिफ्ट? जरा कड मार की. हा हे बघ. पप्पा माझ्यासाठी तुम्ही काय गिफ्ट दिले? यस यस यस. ही कार नाही, या कारच्या पाठीमागं तुझं गिफ्ट आहे. महागाई बी. बरोबर बघूया काय आहे. हा एमएटी गाडी. हा हेच तुझं गिफ्ट आहे.
आता रोज सकाळी या एमएटी वरनं रानात जायचं आणि म्हशीसाठी वैरणीचे 4 वजे आणायचे. नको मला असलं गिफ्ट. मग तुला काही इमान देऊन देवी. हा दे दे इमान दे. ती गाडी घे आणि जाऊन वैरणी तू होता जा. बरोबर आणतो आमच्या गावात जातो. मैत्रीण भेटायला येते तेव्हा दुसऱ्यांच्या घरी. ये श्रीवल्ली, हे आमचं घर श्रीवल्ली. छान आहे तुझं घर. विशाल बाळा, कोण रे ही मुलगी? पप्पा ही माझी मैत्रीण आहे श्रीवल्ली. बर बर, चला या घरात. चला. विशाल बाळा ही कोण रे मुलगी? ही माझी कॉलेज मधली मैत्रीण आहे श्रीवल्ली. तुम्ही बसा बोलत, मी सगळ्यांसाठी चहा ठेवते. बर पोरी, तुझे पप्पा काय करतात? माझे वडील पोलीस कमिशनर आहेत. अरे वा, छानच की. कुठल्या जिल्ह्यात आहेत? ते आता गडचिरोली जिल्ह्यात आहेत. अरे वा, हे माझं पोरग पण लय हुशार आहे, युपीएससीचा अभ्यास करतंय. होय, मी रोज पहाटे 4 वाजता उठून अभ्यास करतो UPSCचा. होय, सकाळी पाठी उठून UPSCचा अभ्यास करतोय माझं बाळ. बर पोरानू, तुम्ही जावा टेरेसवर बोलत बसा, जावा तोवर तुमच्यासाठी नाश्ता करत्या. जावा. श्रीवल्ली, मला तुला आवडतेस. मला पण तू खूप आवडतोस. अहो, या दोघांची जोडी मस्त दिसते ना. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. श्रीवल्ली, माझ्यावर लगीन करशील का? हा, लग्न करीन, पण मी घरातलं काहीच काम करणार नाही लग्नानंतर. चालतंय की, मी सांगतो आई पप्पासनी. विशाल. आई पप्पा तुम्ही? होय पुरी, तुमच्या दोघांची जोडी खूप छान दिसते. आम्ही लवकरच तुमच्या दोघांचं लग्न लावून देणार आहे. काय खरंच? होय पोरा, तुमच्या दोघांची जोडी जगात भारी आहे. अगं बघतेस काय पाया पड. सुखात राहा. बर पोरानू, आम्ही जातो, तुम्ही दोघं बोलत बसा. बरोबर. अरे ऐक ना, सांग ना त्यांना लागलं. आय आय, माझी बायको म्हणते लग्नानंतर ती काय काम करणार नाही, आई ती बसून खाणार. असू दे बाळा, तुमच्या लग्नानंतर आपण कामवाले बाई ठेवूया. तुम्ही फक्त सुखात राहा, भांडू नका. बरोबर. जातो आम्ही. चांगलं जाऊ. मैत्रीण भेटायला येते तेव्हा आमच्या घरी. चल श्रीवल्ली. श्रीवल्ली, हे बघ, हे आमचं घर. छान आहे घर तुझं. हा. पप्पा काय झालं? काय ना पोरा, कोण आलं बघत होतो? म्हणजे असं काय शाहरुख खान गत काय असं? नाही नाही, काय नाही. बर पोरा, कोण रे ही पोरगी? हाय, मी श्रीवल्ली. आणि मी पुष्पा, आपलं पप्पा, ह्याचा पप्पा. बर बर, चला आत. चला या त्या. पप्पाच्या गोळ्या चुकल्या त्या. चला की बाप्पा. चला. श्रीवल्ली, हे घे बोललं पाणी पी, आपलं फ्रीजचं पाणी पी. आवय ब्या, कोण आहे ही पोरगी? पळून बिळून आणलीस काय? नाही आहे, माझी मैत्रीण नाही श्रीवल्ली. वल्ली वल्ली वया कुठे बी जाय गेली ती? अहो काकी, माझं नाव आहे श्रीवल्ली. बर बर, हे पारे, त्यासाठी चॅट होत जा. मुलगी तिच्यासाठी चहा ठेव जाय. आलायच पनवती घेऊन. की पुरकी पडी इज्जत काढ नको प्लीज, ठेव जा. बर बर. बर पोरी, तुझे बाबा काय करतात? माझे पप्पा पोलीस कमिशनर आहेत. सध्या कुठं आहेत ते ड्युटीला? ते सध्या गडचिरोलीत आहेत. एवढ्या लांब? अगं मग माझ्या ओळखीचे एक पोलीस हवालदार आहेत, त्यांना सांगून तुझ्या वडिलांची बदली करून घेऊया की इकडं. अण्णा, हिचं पप्पा पोलीस कमिशनर आहे, ती पोलीस शिपाई नव्हती. यांच्या पप्पांच्या हाताखाली 4-5 हजार पोलीस हवालदार काम करते ती. बस बुसनाया, माहित आहे मला, गंमत केली मी. बरं वैभव, तुझा MPSCचा अभ्यास कसा चालू आहे? 1 नंबर अभ्यास चाललाय बघ. पहाटे 4 नव्हती तुम्ही अभ्यासाला. गप थापाड्या, पुरगी पुढे थापा मारू नको. 9 वाजेश्वर पाजत पडतेस हातून. पुरगी पुढे आबा मारतोय शिवी. काय हे गप्पी चेष्टा करते आहे. चेष्टा नाही, खरं ती सांगते मी. बरपुरी, चल आपण जाऊन टेरेसवर बोलत बसूया. हा, म्हणजे तुम्ही टेरेसवर जाऊन बोलत बसा, तोपर्यंत तुमच्यासाठी नाश्ता करते. तुमच्या बाने ठेवला इथं नाश्ता. घरातलं पोळ चपले ती. अगं मग शिरा केला. शिऱ्यात आळ्या झाल्या त्या. तो आलाच बेस इथं काम लावायला. बर तुम्ही जावा, तोपर्यंत मी त्यासाठी स्पेशल मॅगी करतो. हा, आमच्यासाठी करा. हा हा, जावा. श्रीवल्ली, मला तू खूप आवडतेस. वैभव, मला पण तू खूप आवडतोस. अहो, हे आपलं कुत्र त्या पोरगीचा हातात हात घेऊन काय गुलुगुलू करायला लागले? नालाय काय गापत, पाक वाया गेले. माझी सेटिंग चोरले त्यानं. हा, आपलं त्याची सेटिंग लावायला लागलाय. श्रीवल्ली, माझ्याशी लग्न करशील का? हो, लग्न करीन, पण लग्नानंतर मी कुठलंच काम करणार नाही. असं दे, करू नको. मी सांगतो तसं माझ्या आईला. ओ आय, तू कुत्र्या, त्या पोरगीचा हातात हात घेऊन काय गुलुगुलू करायला लागलाय? आय, आवडत्या मला ही. मी लगीन करणार आहे हिच्यावर. जमणार नाही, तुमच्या लग्नाला परवानगी नाही माझी. अगं इकडे ये. आधीच लग्नासाठी पुरी मिळणार त्या, दे परवानगी लग्नासाठी. चालतंय, ठीक आहे. तुमचा 4 दिवसात सप्पा उडून टाकूया. आपले लगीन करून टाकूया. बर बर, चालतंय. थँक्यू पप्पा. थँक्यू आई. अगं बघतेस काय, पाया पड. पोरानू, तुम्ही बोलत बसा, आम्ही जातो. बर बर, चालतंय. अरे ऐक ना, सांग ना त्यांना मी काय सांगितलंय ती. बर बर, आय बघ, थांब की. आणि हो, लग्नानंतर माझी बायको
अजिबात कुठलं काम करणार नाही नुसते आयती बसून खाणार. काय काम करणार नाही मग कुत्र्या कशाला जग मारायला लगीन करणार